गाईच लाईट गेले म्हणून बघा गाडीवर येऊन झोपले हो. किती आकरीत चालली याचा. हां कारण लाईट गेली म्हणून झोपले. उठरा का तेच शूट चालू असताना एव्हा इथे ही नारली गाईच. ही नारली आहे एव्हा इथं नारली गाईच. आणि विषय का झाला माहिती आहे का, डोक्यान कोणते भरला असेल गाईस. श्याम सराच्या डोक्यानेच पारला ना नारळ ना. आली बायको बघ ना, नवऱ्याला सोरीत नाही. कारण की नवरा आता तसा चमकते ना, चांगला जवान पोरा दिसते का ना. व्हाईट शर्ट काला जॉकेट. हा फक्त कवला उरल्यात. वेलकम टू माय युट्यूब चॅनल सॅमी कालिंग. युट्यूब चॅनल वरती तुमचं स्वागत आहे. गणपती बाप्पा मोरया, श्री स्वामी समर्थ, ओम नमो आदेश. गाईस चला आज आपला शूट आहे आणि आजचा शूट असणार आहे आपला दापोड्याला असणार आहे. आणि प्रणिता पाटील तुम्हाला सर्वांना माहित आहे कशी कलाकार आहे आणि मस्त नाटकमध्ये सुद्धा ती खूप छान असे नाटक करते. आणि आज तिने आपल्याला ज बोलवल्या का सॅमी दादा आपल्या गाण्यामध्ये काम कर म्हणूनशी. आणि तिने स्वतःने चॅनल ओपन केलेलं आहे आणि त्यांची जत्रा आहे 29 तारखेला आणि त्या जत्रेचा सॉन्ग आहे आणि तो आज आपण सॉन्ग करणार आहे. तर चला गाईचं. आणि हा बघा कसा झोपले, बघा ना गाईच कसा झोपले. गाईच लाईट गेले म्हणून बघा गाडीवर येऊन झोपले हो. किती आकरीत चालली याचा. हां कारण लाईट गेली म्हणून झोपले. उठरा का झोपून दे ना परल्यावर. इकडे जागा झोपायची आहे का. लाईट गेले. हाय गाईज. गाईज आता आम्ही दापोड्याला आलोय. बोल ना. मगाशी कशी बोल होती. तू कुठे आले. मामाकडे आले. मामाकडे आले ना तू. 22 ठरलेली कोंबडा खायला. कोंबडा गाणी बोल गाईस. आता आम्ही पोचलो इथे वल गावामध्ये लोकेशनला. पहिले आमच्या सरांचं दर्शन घेऊ दे. सर म्हणजे आमचे गुरु. नवीन गाणं आणि श्याम सरांच्या जवळ लिओ पण डान्सला होता. मनोज पाटील. हा पण आता तो पण स्वतः क्लास घेतो. गाईज आपल्या आजूबाजूच्या गावात जर कोणाला डान्स क्लासला जर आपली पोरं पाठवायची असतील ना तर भानुदास जवळ पाठवा. निलजाला कुठं लोडा ना तुझा लोडामध्ये यांचा क्लास असतं. श्याम सराला बी सांगता आपली टीम चालू करा म्हणजे आम्हाला बी काम येईल कवा तरी. तुमच्यासाठी कधी पण. अरे बस का. आणि कधी पण हे शब्द आहे ना, एक शब्द खरा. जेव्हा पहिलं गाणी माझ्या चॅनलवरती टाकायचा होता ना तेव्हा श्याम सरनी माझ्यासाठी फ्रीमध्ये पोरं आणलेली नाही का. विद्यार्थ्यांसाठी करायला काय मग लोकांसाठी करतो आपल्या विद्यार्थ्यांसाठी. फ्रीमध्ये आणलेला. यो 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 पलाला. आवरा पास कसा पळाला. आवरा पास कसा पळाला. अरे गायबच झाला तो. चला तर गाईस इथं टीम वर्क बघा यो. ही इथे एवढी जण आहेत. सगळी छोटी छोटी गँग आहे. तू कुठली. डोंबिवली सोलेगाव. बाय. तुला मी काय सांगता शाळेन जा. तू डान्स नंतर कर मग पहिले शाळेन जा. बरोबर का नाही. हा नाही शाळेन जा नंतर डान्स कर का सांगता. कितना भी चांगला काम करो लेकिन नाव रखते ही पब्लिक. चला गाईच आपल्या साईबाबांचं दर्शन घेऊ दे पहिले. ओम साई जय साई. चला मला एकच सांगायचा टायमिंग किती दिलं तर मला टायमिंग 8ला ये बोलता. 8ला येऊन काय गेला असता. ए कोंबडा इकडे लवकर. ए कोंबडा इकडे लवकर. गाईज प्रणिता सांगता 8 वाजता ये. तुम्हाला आता उत्तर देते का नाही. चल प्रणिताचा पप्पाच उत्तर देईल. 8ला बोलून काय गेला असता हिने सांगा आता म्हणा. ए कितीला उठले तू तरी खरा बोल. तू झोपलेली. हा झोपलोच नाही. कला मेकअप आर्टिस्टने रात्री आईच्या टायमावर सांगितलं का मला जमणार नाही. बरोबर. तुम्ही तिला पेमेंट नसेल दिलं ना म्हणून. तुम्ही कोलॅबोरेशन मध्ये बोलवली असतील ना तिला. नाही ना मग
सांगितलं ना तिला तुला काय पाहिजे ते घे पण माझं अर्जंटमध्ये ये. असं आहे का? राहू दे, नशीब मी आटल्या नाही आलो. मला माहीत आहे मेकअपवाल्यांना किती टाइम लागते ते. चला गाईज, आता इकडं बघा ती पूर्ण अंड्यापासून बी लागली. तिने त्यांची घरांमध्ये सगळी चॉकलेटा खाली तर खाली ना. आता इथे 2 वडापाव घेऊन बसले ती. लय बेकार काम वाटतं, चांगली भुकले वाटतं. हा नाही लक्ष आहे तिचा. बाय, चांगली राणी सारखी बसले तू. हा ए चॉकलेटा कोणी कोणी खाली? चॉकलेटा खाली ना, किशन भरून आणायची ना. हा ती बघ. ए बाय, फोनवर नको बोलू, तू शाळेत जा. ए तू शाळेत जा. हा चला गाईच, टाइमपास असा ब्लॉग बनवता हो जरासा, कारण की थोडा मजा तर येईल ब्लॉगमध्ये, नाही तर काही मजा नाही येणार. हे बघा शेट माणूस आला, शेट माणूस. याला बोलतात शेट माणूस. गरीब माणूस. अख्खे डापोऱ्याने एकच माणूस शेट हा ग. तो बघ 750 एकर जमीन घेतल्या आत्ताच. इन्कम टॅक्स वाल्यांनो, ये आदमी को पैशानो बघा 750 एकर. ही बघ. ए इकडे, ए कोंबडा इकडे ना, इकडे इकडे लवकर आहे इकडे. गाईस ही पोरं ना बसले जागो एक कोंबडा खातं. आणि ना गाईस ही थांबा, ती मला लय मारेल. तुम्ही गाईस आमची मस्ती बघतच असाल दोघांची. आणि हां गाईस ही एकदा कुठेतरी चाललेली आहे ग, ट्रॉफिक लागलेली. हिनी ना बसली जागो गाडीन कोंबडा बसले जागो कोंबडा घाला ना हिनी. हा बघ आता उत्तर दे ना. नाही बोलणार नाही तू, इथं बस. सांग लवकर कोंबडा खाला का नाही. हो हा आताच नाही, तुम्ही कुठेतरी फिरायला चाललेली आणि इनी ट्रॅफिक मध्येच डब्यान होता ना. अक्का थांबवला ना. हा आणि ते जेवली नव्हती. गाईज शेवटी कबूल आली ना, कोंबडा खाला ना अक्का. हा अरे काही हे का नाही, अक्का कोंबडा खायचा काही. बीटीएस शूट गणपती बाप्पा. गाईज चला आता छत्रपती शिवाजी महाराज आहे तिथे सीन, आणि ती आपला इथं गणपती बाप्पा सॉरी कॅमेरा आहे. आणि आता आई पूजा करते कॅमेऱ्याची. तर चला गणेश पूजन करून घेऊ पहिलं आपण. गणेश पूजन केल्याच्या नंतर आपल्या कोणत्याही कार्यक्रमाला चांगला शुभ लागतं काय सर, बरोबर का नाही. आणि शुभ लागलाच पाहिजे. हा जेव्हा गाणं रिलीज होईल तेव्हा आपल्या डापोडे गावामध्ये नुसतं टेटसच पडले पाहिजे, बरोबर का नाही. आणि गाणं खूप छान आहे आणि गाण्याला खूप सारा प्रेम सुद्धा द्या. मला तर असं वाटतं पहिलंच गाणं आहे का ठीक आहे. तर चला चांगली गोष्ट आहे, तुम्हाला बी कॉंग्रॅच्युलेशन. पोरीला असं सपोर्ट करत राहा, पोरीला असेच पुढे पहिल्यापासून घेऊन आल्यात असं अजून पुढे घेऊन जा. आता 1 गाणी केली, अजून 2 गाणी करा. ओके, आणि 2च नाही कंटिन्यू करत राहा. हा तर चला काय, आता आपण पूजा पाया पडता. पिसलं जरा. ओय बघला तुझा पप्पा असून बघला. ओय ओय मी तर थांबलोच नसतो. बघला रडायला लागला तो, रडायला लागला. लरला तुलसी नाही. लरला माझ्या पप्पा नाही रडत नाही तो ना नाही तुझा पप्पा. लढला ग, लढू नको बाला. तिला चालवली माझी रील बनवायची.
येस साठी तुला बोलवले. थांब थांब इकडे इकडे. कसं वाटतं? कसं पाहिलं असता? हा चल रे. नाही वाटत भाऊ किती सर उभी राहत. तर कपडे वगैरे पाय दिले. चांगली चॅप्टर हस रे तू. आहे ना हे बघ इथे. हा जीव गेला. काय होता? अरे साप होता. अरे कॉकरोच होता कॉकरोच. अरे नाही खरंच होता विचार ना. अरे सामी नेक्स्ट टाइम येणार नाही डान्सला. नाही पण होता विचार होता. ए थांबा मी खोटा बोलत नाही. ए होता का नाही? ए तू बघितला का? एवढा मोठा पाखुडो होता. हा अजून तुझी केस कसे ह्याचे आहेत ना आपला ते मलिंगा सारखे आहेत ना त्याच्यामुळे ते आतमध्ये घुसलात ते. आता अंडी घालेल अंडी पिल्ली होतील डोक्यामध्ये. खरंच डोक्यामध्ये पिल्ली होती. ए किती मोठा पाखुड होता सांग. हा मग तो अजून बी नाही. तुला बघायचं ब्लॉग मध्ये दाखवू का? बघते तेच शूट चालू असताना हे बघ इथे ही नारली गाईच. ही नारली आहे. हे बघ इथं नारली गाईच. आणि विषय काय झाला माहित आहे का? डोक्यान कोणचे भरला असेल गाईस? श्याम सराच्या डोक्यानेच भरला ना नारळ. हा डोक्यान भरला नारळ डायरेक्ट. वाचलो. हो ना. काय बोलशील आता नारळाला फोरू को डोक्यान? नको गाईच ना तर माझा डोका फुटाचा. गावठी कोंबरा नाही एक कोंबरा आमचा इकडे अक्का लागते अक्का. चला जेवण करू. बाय. कैसा हुआ शूट? वेज क्या मालकरी मजा आता है ना. चलो अपन भी करते हैं ना मेरे चैनल पे. व्हेज माणसाच्या समोर नॉनव्हेज. लेकिन पैसा नहीं मिलेगा. फ्री में. आप हो ना साथ में बस ऐसा दिल लगता है. नहीं तो कोई लोग शूट करता है अपना पैसा भी नहीं देते. हा तुला जेवायला नाही बनवलं बघ. इथं बघ सगळे जेवायला बसल्या. आम्ही जेवायला बसल्या. सगळे जेवायला बसल्या. याचा काय विषय तर हा का म्हणून जेवायला नाही. आता तुला भूकच तिकडे. ए पंप्याचे डिकरे ना. ए पंप्या ए बा इकडे लवकर. कोंबडा संपला नाही. तू 2 कोंबडे खाणार आज का? याला का ही गाडी येली पंप्या. ए ठोकशील. ही गाडी बघा गाईस गाडी ही बघ. ए पंप्या चला तर गाईच खारी बटरवाला आले. दादा काहीच सोरी नाही. खारी बटर आले. आई बरी आहेस ना? दादा कोण आई? तर चला गाईज आई आले. आणि इकडे बघा ही बिचारी कशी बसल्यान. सगळे जण बिचारी कशी बसल्यान. हा बिचारी आहेस तू बाबा. डोक्यान कसा नारोल पारलात ना तुझे. तर गाईच आता मी तुम्हाला ही देवी दाखवत आहे. गाईच बघा घंटा वाजवते. तर गाईज आत्ता 29 तारखेला आपल्या ये देवीची जत्रा. मी पूजा बोलवतो पण जत्रा आहे देवीची. येशील ना जेवायला? सोय काय व्हायला आमची जत्रेला? बकऱ्याचं मटण. अजून बकऱ्याचं मटण बस बकऱ्याचं मटणच. दारू पाहिजे काय तिला फोटो काढायचा आहे. तिला चांगले जागेवर यायचे चोरीला काढ फोटो यायचे. ये गाण्याची शूट बघा आधी. गाडी निघली. गाडी निघली. रिवर्सला आता रिवर्सला ये लवकर. रिवर्स. चला तर गायचं आमची छोटीशी पोर आले एकदम हिरोईन बनून. शा बाय तू एक गाणं बोल ना. अगो सुषमा तुझे डोक्याला शोभतान स्ट्रॉबेरी. चेरी अगो सुषमा तुझे डोक्याला शोभतान चेरी. ना दादा एक गाणी बोल. एक गाणी बोल.
बोल ए मामा आयलन त्यांचे बाचीचे कार्याला बोल ना हसली अरे बाबा इकडे बघा कसा काम चला हा याला बोलता काहीतरी बघा कसा प्रेम यो गगनात माव नाही यो प्रेम बघा चला फुल नवऱ्याची मेकअप केली चला चला तिकडे बघ हिचा टोन बा या अरे जोरान विषय हो फुला पारली लागली बोल ना गाणी बोल बोल गाणी बोल ना बोल हिला काहीच येत नाही बोलता हिला गाणी बोल पटकन हिला काहीच बोलता येत नाही बघ बोल लवकर गाणी बोल दीदी मारली चाव म्याव अटक मटक चवली चटक जिबीला आला पोर गावाचे बाहेरी पोर वाट पाहते कोणाची तिचे वेगळाच बोलला काहीतरी वेगळाच काय बोलशील मग तू बोलशील बोल ना तो मामाचं गाणी बोल मामा बसलाय पाटावरी बाचीला घेऊन मांडीवरी ये मामा आमचे बाचीचे लग्नाला अरे मामा आयल्यान त्यांचे दुधानं पाय धवा बोल जीवाचा संतोष मामा जीव लगे जीवाचा बोल गावा पिवाचा गावा पिवाचा मोठ्या मनाचा बोल काय बोलते मोबाईल मध्ये बघ काय बोलते मोबाईल काय बोलते मोबाईल ठेवू ठेव हा नाही तर नाव सांगीन तुझा माझ्या मामाला नाव सांगीन आप बोल आप बाल्या मामा कुठे बाल्या मामा बाल्या मामा दाखव दादाला कुठं बाल्या मामा यो बाल्या मामा आणि संतोष मामा कुठे संतोष मामा कुठे मा संतोष मामा काय ए दीदी कशी मारते तुला दीदी दीदी मारते ए दीदी मारते अरे बाबा अशी मारते ओरडते दाखव तिकडे इकडे दाखव याला दाखव कशी ओरडते मशाला कशी भरवते बाबा कसा मसाला कशी भरवते मसाला बाबा मसाला खाते मग तू कसं तिखट लागते मग कसं तिखट लागते कशी मारते मस्ती केलं दीदी ना आली बायको बघ ना नवऱ्याला सोरीत नाही कारण की नवरा आता तसा चमकते ना चांगला जवान पोरा दिसते का ना व्हाईट शर्ट काला जॉकेट हा फक्त कवला उरले बघ ना काय मेकअप काही केली आलं तू इथं बसले त्याला की बायको बी येऊन बाजूला बसले हा रोजची मेकअप करत बाबा पहिले कोर्स केलता ग हा एकच असतं ना सगळ्या ना नाही ना बाबू आता बघ भेटला ना तावरीला आता काय बोलणार सांगला तुला मी काही दादाचे एक पत्नी हजारला फ्री जे आता पोरणपूर चालतं कबुलला ते दिवशी गावले तू चला आता मोर बघायला आले आणि फायनली आपल्याला मोर भेटलेला बघा नाच रे मोरा आंब्याच्या मोर कसा काम गाईस आमचा इथे शूट आता पॅकअप झालेला आहे यांचा बाकी आहे की त्या मला काही माहिती नाही आहे तर चलो गाईज आता आम्ही फोटो थंबनेलला काढून घेताना नंतर बाकीचं माहित नाही हे बघ कसा बसले थकला याला बोलता थकला बेंड करशील हो साईडला एक तर 2 कोंबरे खात ये हो साईडला नाही नको नाही